नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. सण समारंभाला बनवल्या जाणाऱ्या फराळी पदार्थामध्ये नानकटाई ही जवळपास सर्वांचीच फेवरेट आहे. अर्थातच मला देखील नानकटाई खायला फार आवडते. फक्त सणावारालाच नव्हे, तर अगदी वर्षभर मधल्या वेळेतही मुलांना आणि आपणा सर्वांना नानकटाई खायला हवी असते. पण वेळेअभावी नेहमी नेहमी बेकरीतून नानकटाई बनवून आणणं आपल्याला शक्य होत नाही आणि विकतची रेडीमेड नानकटाई ही आपल्या खिशाला परवडणारीही नसते. शिवाय विकतची रेडीमेड नानकटाई ही कुठल्या क्वालिटीची सामग्री बनवून तयार केलेली असते हे देखील आपल्याला माहीत नसतं. म्हणूनच आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरीच तव्यावर अगदी बेकरीतल्या सारखी खुसखुशीत नानकटाई तयार करून दाखवणार आहे. ओव्हन, इडली स्टँड तसेच कढाईचा वापर न करता साध्या तव्यावर छान अशी खुसखुशीत नानकटाई कशी तयार करता येते, त्याची संपूर्ण कृती आज मी तुम्हाला अगदी सविस्तररित्या आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. अगदी मोजक्या सामग्रीमध्ये तुम्ही अशी बेकरीतल्या सारखी खुसखुशीत, जिभेवर ठेवताच विरघळेल अशी नानकटाई सहज तयार करू शकाल. बस त्यासाठी तुम्हाला प्रत्येक सामग्रीचं अचूक प्रमाण आणि मी सांगणार आहे त्या टिप्स फॉलो कराव्या लागतील. मग बघा तुमची नानकटाई कशी अगदी परफेक्ट बनून तयार होईल. सणावाराला किंवा मग मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही ही नानकटाई बनवून ठेवू शकता आणि अगदी महिना 2 महिने तुम्ही ही नानकटाई स्टोअर करून खाऊ शकता. चला तर मग ही अशी तोंडात टाकताच विरघळणारी बेकरीतल्या सारखी खुसखुशीत नानकटाई घरीच साध्या तव्यावर कशी तयार करता येते ते पाहूया. तर या ठिकाणी मी हा एक मोठा बाउल घेतलाय. आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला अर्धा कप साजूक तूप घालून घेणार आहे. तुम्हाला जर साजूक तुपाचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही ह्या ऐवजी डालडा सुद्धा वापरू शकता. पण साजूक तुपाचा फ्लेवर नानकटाईला फार छान येतो. तेव्हा मी तुम्हाला सजेस्ट करेल की नानकटाईसाठी तुम्ही साजूक तुपच घ्या. नानकटाईसाठी डालड्याचा वापर केला तर एकतर नानकटाईला छान फ्लेवर नाही येणार आणि दुसरं म्हणजे नानकटाई खाल्ल्यानंतर डालडा घी घशाला तसेच टाळाला चिटकत राहील. त्यासाठी इथे मी नानकटाईसाठी हे साजूक तूप घेतलंय. नानकटाईसाठी आपण जेवढा मैदा घेणार आहोत त्याच्या निम्म साजूक तूप घ्यायचंय. साजूक तूप हे वितळून घ्यायचं नाहीये. गरमीमुळे जर तुमचं साजूक तूप वितळलं असेल तर तुम्ही त्याला जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवून घट्ट करून घ्यायचंय. हे पहा साजूक तूप असं विस्करच्या साह्याने किंवा मग चमच्याच्या साह्याने असं चांगलं फेटून घ्यायचंय. साधारण 6 ते 7 मिनिट ह्याला असं फेटून घ्यायचंय. ह्याच्याने ह्याला हलकेपणा येतो आणि नानकटाई सुद्धा छान हलकी फुलकी बनून तयार होते. तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता. आता आपल्या ह्या साजूक तुपाचा रंग ह्याला फेटून घेतल्यानंतर हलकासा चेंज झालाय. आता ह्याच्यामध्ये मी ही मेजरिंग कपाच्या मापाने 1 कप पिठी साखर घालून घेणार आहे. नानकटाईसाठी आपण जेवढा मैदा घेणार आहोत तेवढीच पिठी साखर घ्यायची आहे. मैद्याचं आणि पिठी साखरेचं प्रमाण सेम घेतलं तर नानकटाई गोडीला अगदी परफेक्ट गोड तयार होते. तेव्हा मैदा आणि पिठी साखर हे दोन्ही समप्रमाणात घ्यायचंय. पिठी साखर अशी चाळणीने चाळून घ्यायची आहे म्हणजे ह्याच्यातले साखरेचे बारीक बारीक कण आणि गुठळ्या सुट्या होतील. बस तर आता ही पिठी साखर आपण ह्या साजूक तुपामध्ये मिक्स करून घेणार आहोत. पिठी साखर साजूक तुपामध्ये फक्त मिक्स करायची नाहीये, तर हिला असं साजूक तुपामध्ये 5 ते 6 मिनिट चांगलं फेटून घ्यायचंय. केकला लावलेली क्रीम कशी असते अगदी तसंच ह्या मिश्रणाला टेक्स्चर आलं पाहिजे. हे पहा पिठी साखर साजूक तुपामध्ये 5 ते 6 मिनिट फेटून घेतल्यानंतर आता हे मिश्रण तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. हे पहा ह्याचा रंग इथे आता पूर्णपणे चेंज झालाय आणि आपलं हे मिश्रण देखील ह्या ठिकाणी छान क्रीमी बनून तयार झालंय. तर अशी ह्या मिश्रणाला फेटून छान क्रीमी कन्सिस्टन्सी आली पाहिजे. यानंतर आता ह्या मिश्रणामध्ये मी हा 1 कप मैदा घालणार आहे. पण हा मैदा सुद्धा आपण चाळणीने चाळून ह्याच्यामध्ये घालणार आहोत. अशी प्रत्येक सामग्री चाळणीने चाळून घेतली तर ह्याचा प्रत्येक कण सुटसुटीत होतो. पिठाच्या गुठळ्या ह्याच्याने मोडतात आणि पिठांना हलकेपणा येऊन नानकटाई सुद्धा छान हलकी फुलकी आणि खुसखुशीत बनून तयार होते. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने अर्धा कप बेसन घालून घेणार आहे आणि सोबतच 1/4 कप म्हणजेच पाव कप बारीक रवा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. हे सर्व जिन्नस असे ह्याच्यामध्ये चाळणीने चाळूनच घालायचे. ही सर्व सामग्री मी तुम्हाला मेजरिंग कपाच्या साह्याने मोजून दाखवली आहे. पण तुम्ही ही सर्व मापं कुठल्याही वाटीच्या साह्याने देखील मोजून घेऊ शकता. फक्त प्रत्येक सामग्री ही मात्र तुम्ही एकाच साईजच्या वाटीने मोजून घ्यायची आहे. असं केलं तर तुमची नानकटाई अगदी परफेक्ट बनून तयार होईल. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी फ्लेवरसाठी पाव चमचा वेलदोड्याची पूड घालणार आहे. वेलदोड्याचा फ्लेवर नानकटाईला फारच छान येतो. नानकटाई अगदी बेकरीतल्या सारखी छान खुसखुशीत व्हावी त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये हा अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर घालणार आहोत. पोहे खायच्या चमच्यानेच बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर समप्रमाणात घ्यायची आहे. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी अगदी 2 चिमूट मीठ घालणार आहे.
या मिठामुळे गोडाचा बॅलन्स टिकून राहायला मदत होईल आणि नानकटाई सुद्धा खाण्यासाठी चवीला अजूनच छान लागेल. कुठल्याही गोड पदार्थामध्ये असं थोडंसं मीठ घातलं तर तो पदार्थ खाण्यासाठी अजूनच जास्त टेस्टी लागतो आणि गोडाचा बॅलन्स देखील त्याच्याने टिकून राहतो. सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये मीठ घातल्यानंतर हे सर्व जिन्नस असे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे. अगदी हलक्या हाताने हे सर्व जिन्नस असे छानपैकी मिक्स करून घ्यायचे. यांना हाताने अगदी कुस्करून कुस्करून मिक्स करायचं नाहीये. तर असं अगदी हलक्या हाताने ह्यांना मिक्स करून घ्यायचंय. याच्याने नानकटाई छान हलकी-फुलकी आणि खुसखुशीत बनून तयार होते. तर हे पहा ह्यांना मिक्स करून ह्याचा आपण प्लेन उंडा केलेला नाहीये. हे पहा तुम्हाला या उंड्याला बारीक-बारीक चिरा तशाच दिसत असतील. याच्याने नानकटाईला सुद्धा छान चिरा पडतात आणि त्यामुळे नानकटाई बेक होऊन अगदी आतपर्यंत छान खुसखुशीत होते. हे पहा हा उंडा आपण अशा पद्धतीने तयार करून घेतलाय. आता ह्याला आपण ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी फ्रिजमध्ये ठेवणार आहोत. त्यामुळे हा उंडा हलकासा घट्ट होईल आणि हे नानकटाईचं मिश्रण त्याच्याने भुसभुशीत होऊन नानकटाई मस्त खुसखुशीत बनून तयार होईल. नानकटाईचं मिश्रण फ्रीजमधून काढण्या अगोदर इथे मी ह्या डिशला हा फॉइल पेपर लावून घेणार आहे. फॉइल पेपरऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी बटर पेपरचा सुद्धा वापर करू शकता. दोन्हीपैकी तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. यानंतर आता ह्या फॉइल पेपरच्या वरतून मी असं ब्रशच्या साहाय्याने थोडंसं साजूक तूप लावून घेणार आहे. ह्याच्याने नानकटाई बेक झाल्यानंतर ह्या फॉइल पेपरला चिटकणार नाही. या तयारीसोबतच 7 ते 8 मिनिट अगोदर मी दुसरी तयारी सुद्धा करून ठेवली आहे. तर गॅसवर मी एक साधा तवा गरम करायला ठेवून त्यावर एक स्टँड ठेवलाय आणि त्यावर मी एक खोलगट भांडं पालथं घालून ठेवलंय. तवा आपल्याला 7 ते 8 मिनिट अगोदरच प्रीहीट करायला ठेवून द्यायचा आहे. ती स्टेप फारच महत्त्वाची आहे. तवा प्रीहीट झालेला असला तर नानकटाई छान बेक होते. तर हे पहा इथे आपलं हे नानकटाईचं मिश्रण मी अर्ध्या तासांनी फ्रीजमधून बाहेर काढलंय. हे पहा फ्रीजमध्ये ठेवून हे हलकंसं घट्ट झालंय आणि भुसभुशीत झालंय. आता या मिश्रणाचे तुम्ही नानकटाईसाठी पेढ्याप्रमाणे छोटे-छोटे गोळे तयार करू शकता. पण नानकटाई एकसारख्या साईजची आणि फुगीर व्हावी त्यासाठी इथे मी हा छोटा पळी चमचा घेतलाय. याच्याने आपली सगळी नानकटाई अगदी एकसारखी बनून तयार होईल आणि नानकटाईला आकार देखील छान येईल. या ठिकाणी ह्या वाटीमध्ये मी हे काही बदाम पिस्त्याचे काप आणि मगज बीज मिक्स करून ठेवले. याचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते. तर हे पहा असे अगोदर या चमच्यामध्ये थोडेसे बदाम पिस्त्याचे काप आणि मगज बीज घालायचे. यानंतर आता हे नानकटाईचं मिश्रण असं या चमच्यामध्ये भरायचंय. हे पहा असं हे मिश्रण चमच्यामध्ये चांगलं दाबून भरायचंय. हे पहा असं चमच्याच्या अगदी काठोकाठ हे मिश्रण भरून घ्यायचंय आणि शेवटी ह्याला वरच्या बाजूने एकसारखी लेवल करून घ्यायची आहे. तर हे पहा हे नानकटाईचं मिश्रण मी असं ह्या चमच्यामध्ये भरून घेतलंय. बस तर आता ह्याला हे पहा असं चमच्यामधून बाहेर काढायचंय. हे पहा अगदी सहज ह्याला असं चमच्यामधून बाहेर काढता येतं. तर हे पहा आपल्या या नानकटाईला चमच्यामध्ये अगदी छान शेप आलाय आणि चमच्याच्या तळाला घातलेले बदाम पिस्त्याचे काप आणि मगज बीज सुद्धा ह्याला छान घट्ट चिटकल्या गेले. तर अशी पळी चमच्याच्या साहाय्याने तुम्ही सगळी नानकटाई एकसारख्या साईजची तयार करू शकता. नानकटाई एकसारख्या साईजची तयार करण्यासाठी मी तुम्हाला पुढे अजून एक वस्तू दाखवणार आहे. तर हे पहा पळी चमच्यामध्ये मी तुम्हाला ही नानकटाई ह्या ठिकाणी तयार करून दाखवली आहे. हे पहा तुम्ही ते पाहू शकता या दोन्हींना अगदी एकसमान आणि छान आकार आलाय. तर अशा पद्धतीने तुम्ही छोट्या पळी चमच्याच्या साहाय्याने एकसारख्या साईजची नानकटाई तयार करू शकता. सगळ्या नानकटाईला एकसमान आकार येण्यासाठी दुसरं म्हणजे इथे मी हा आप्पे पॅनचा वापर करणार आहे. या आप्पे पॅनमध्ये सुद्धा नानकटाई अगदी छान अशी एकसारख्या साईजची आणि फुगीर बनून तयार होते. शिवाय या आप्पे पॅनमध्ये सगळी नानकटाई अगदी फटाफट बनवून तयार होते. कसं ते बघा. तर असं अगोदर या पॅनच्या प्रत्येक साच्यामध्ये थोडेसे बदाम पिस्त्याचे काप आणि मगज बीज घालून घ्यायचे. इथे मी तुम्हाला आत्ता फक्त ह्या पॅनच्या 3 साच्यांमध्ये नानकटाई तयार करून दाखवणार आहे. जास्त क्वांटिटीमध्ये तुम्हाला एकसारख्या साईजची नानकटाई तयार करायची असेल, तर तुम्ही अशी आप्पे पॅनमध्ये अगदी झटपट एकसारख्या साईजची नानकटाई तयार करू शकता. बस तर आता ह्या 3ही साच्यांमध्ये मी नानकटाईचं मिश्रण भरून घेणार आहे. हे पहा असं प्रत्येक साच्यामध्ये नानकटाईचं मिश्रण असं छान दाबून भरायचंय. एकसारख्या साईजची आणि सुरेख नानकटाई तयार करण्यासाठी ही ट्रिक तुमच्या फार कामाला येईल. याच्याने तुमची सगळी नानकटाई अगदी एकसारख्या साईजची आणि सुंदर बनून तयार होईल.
हे पहा, असं हे मिश्रण प्रत्येक साच्यामध्ये काठोकाठ भरून घेतल्यानंतर याच्यावरतून याला अशी एकसारखी लेवल करून घ्यायची आहे. बस, तर आता या साच्यामधून अशी ही नानकटाई अलगद एका बाजूने खेचून काढून घ्यायची आहे. तर हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, आपल्याला ही नानकटाई या साच्यामधून अगदी सहज बाहेर काढता आली आहे. हे पहा, फारच सुंदर आकार आलाय आपल्या ह्या नानकटाईला आणि बदाम पिस्त्याचे काप आणि मगज बीज सुद्धा या नानकटाईला छान घट्ट चिटकले. तर हे पहा, अतिशय सुंदर अशी आपली ही नानकटाई या ठिकाणी बनून तयार झाली आहे. असा आप्पे पॅनचा वापर करून तुम्ही सगळी नानकटाई अगदी एकसमान साईजची आणि अशी सुंदर तयार करू शकता. ही एकसमान साईजची सुंदर नानकटाई बनवण्यासाठी अगदी सोपी ट्रिक आहे. या पद्धतीने तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये अगदी झटपट अशी एकसारख्या साईजची आणि अशी सुंदर नानकटाई तयार करू शकता. तर हे पहा, इथे ह्या ट्रेमध्ये मी ह्या काही नानकटाई तयार करून घेतल्या आहे आणि तुम्ही ते पाहू शकता, आपल्या ह्या सगळ्या नानकटाई अगदी एकसमान साईजच्या आणि सुंदर बनून तयार झाल्या आहे. आप्पे पॅनमुळे ह्यांना आकारही फार सुंदर आलाय. इथे ह्या फॉइल पेपर लावलेल्या ह्या डिशमध्ये मी ह्या 4 नानकटाई ठेवून घेतल्या आहे. माझ्या या डिशची साईज छोटी आहे, पण तुमची डिश आणि तवा जर मोठ्या साईजचा असेल तर तुम्ही बसेल तेवढ्या नानकटाई डिशमध्ये ठेवून घेऊ शकता. ही नानकटाई बेक केल्यानंतर ह्यांची साईज मोठी होईल, त्यासाठी मी ह्या नानकटाईंमध्ये थोडं थोडं अंतर सोडलंय. याच्याने ह्या नानकटाई एकमेकांना चिटकणार नाही. तर या ठिकाणी मी हा तवा असा 7 ते 8 मिनिट अगोदरच गॅसवर प्रीहीट करायला ठेवला होता. साधा लोखंडी तवा मी ह्या ठिकाणी असा प्रीहीट करून घेतलाय. बस, तर आता या तव्यावर ठेवलेल्या स्टँडवर आपण ही नानकटाईची डिश ठेवणार आहोत आणि ह्याच्यावर पुन्हा खोलगट भांडं पालतं करून ठेवणार आहोत. तवा आणि हे भांडं शक्यतो जाड असलं पाहिजे, त्याच्याने नानकटाईला बेक होण्यासाठी व्यवस्थित हीट मिळत राहील. मंद आचेवर नानकटाई 20 ते 25 मिनिट बेक होऊ द्यायची आहे. हा, तर इथे मला ही नानकटाई बेक करायला ठेवून 25 मिनिट होऊन गेले. हे पहा, मस्तच. तर तुम्ही इथे बघितलंच असेल, आपली ही नानकटाई छान फुगून आली आहे आणि हिला बारीक बारीक चिरा सुद्धा पडलाय. याचाच अर्थ असा की आपली ही नानकटाई अगदी परफेक्ट आणि खुसखुशीत बनून तयार झाली आहे. हे पहा, फारच सुंदर अशी आपली ही नानकटाई ह्या ठिकाणी बनून तयार झाली आहे. हे पहा, ही नानकटाई तुम्ही खालच्या बाजूने देखील पाहू शकता. खालच्या बाजूने नानकटाई अजिबात डार्क झालेली नाहीये. हे पहा, अतिशय सुंदर आणि एकसमान साईजच्या आपल्या ह्या नानकटाई ह्या ठिकाणी बेक होऊन तयार झाल्या आहे आणि ह्यांना रंग देखील बघा काय सुंदर आलाय. पळी चमच्याचा किंवा मग आप्पे पॅनचा वापर करून तुम्ही ह्या अशा एकसमान साईजच्या नानकटाई तयार करू शकता. आप्पे पॅनमध्ये तर तुमच्या नानकटाई अगदी फटाफट बनवून तयार होतील. जास्त क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला एकसमान साईजच्या सुंदर नानकटाई बनवायच्या असतील तर तुम्ही आप्पे पॅनमध्ये अशी एकसमान साईजची सुंदर नानकटाई दाखवल्याप्रमाणे तयार करू शकता. एकसमान सुंदर नानकटाई बनवण्यासाठी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये 2 सिंपल ट्रिक्स दाखवल्या आहे. त्या दोन्हींपैकी तुम्ही हवी ती ट्रिक वापरू शकता नानकटाई बनवण्यासाठी. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक सामग्रीचं अचूक प्रमाण घेतलं आणि मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर तुमची नानकटाई अगदी परफेक्ट अशी एकसमान साईजची, सुंदर आणि खुसखुशीत बनवून तयार होईल. आता तुम्हाला नानकटाई बनवायला बेकरीत जायची गरज नाहीये किंवा मग विकतची रेडीमेड नानकटाई आणायची सुद्धा आवश्यकता नाहीये. अशी साध्या तव्यावर तुम्ही घरीच बेकरीतल्या सारखी खुसखुशीत नानकटाई तयार करू शकता. घरात उपलब्ध असलेल्या अगदी मोजक्या सामग्रीमध्ये तुम्ही अशी खुसखुशीत आणि सुंदर नानकटाई तयार करू शकता. विकतच्या नानकटाईपेक्षा स्वस्त, सुंदर आणि खुसखुशीत नानकटाई तुम्ही घरच्या साध्या तव्यावर अगदी सहज तयार करू शकता. तोंडात टाकताच विरघळेल अशी अगदी खुसखुशीत नानकटाई आपली ह्या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. दिवाळीच्या फराळामध्ये तसेच वर्षभरात मधल्या वेळेत खाण्यासाठी तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी अगदी बेकरीसारखी अतिशय खुसखुशीत नानकटाई घरीच अगदी सहज तयार करू शकाल. नानकटाई तयार करून तुम्ही हिला एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकता. महिना 2 महिने तुम्ही ही नानकटाई स्टोअर करून खाऊ शकता. तर अगदी सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला अगदी बेकरीतल्या सारखी अशी अगदी खुसखुशीत आणि सुंदर नानकटाई तयार करून दाखवली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे प्रत्येक सामग्रीचं अचूक प्रमाण घेऊन आणि सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून तुम्ही एकदा नक्की अशी बेकरीतल्या सारखी तोंडात टाकताच विरघळेल अशी
खुसखुशीत एक समान साईजची अशी सुंदर नानकटाई नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.